आता बातम्या पाहूया मोठ्या राजकीय। शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेकडूनच अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, केसरकर या तिघांना मंत्री करण्यास विरोध असल्याची माहिती। आमदार रवी राणा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार। निवडणुकीत राणा दाम्पत्यानं केलेल्या कामगिरीमुळे मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे, अजित पवार बार्गेनिंग करू शकत नाहीत, जे मिळेल ते घ्या नाहीतर घरी आराम करा अशी स्थिती। विजय वडेट्टीवार यांची टीका। धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं अशी दोघांची स्थिती असल्याचाही टोला। नंबर 2 कोण, नंबर 3 कोण हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं। ठाणेवाला नंबर 2 आणि पुणेवाला नंबर 3 असं मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, वडेट्टीवारांचा टोला। मंत्रिमंडळात जास्तीत जास्त महिला शपथ घेतील ही अपेक्षा। मंत्रिमंडळात महिला दिसतील तेव्हा महिलांचा सन्मान होईल। मंत्रिमंडळात महिलांच्या सहभागाबाबत सरोज अहिरे यांची प्रतिक्रिया। सीएम पद स्वीकारल्यानंतर फडणवीसांना ठाकरेंनी केलेला फोन। शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी ठाकरेंनी अभिनंदन केलं, सूत्रांची माहिती। त्यापूर्वी फडणवीसांनी शपथविधीच्या निमंत्रणासाठी ठाकरेंना केलेला फोन, सूत्रांची माहिती। कोणत्याही पक्षाकडून विरोधी पक्षनेता नेमणूक करण्यासंदर्भात प्रस्ताव नाही, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची माहिती। विरोधी पक्षनेत्याविषयी प्रस्ताव आल्यानंतर निर्णय घेणार असल्याचंही केलं स्पष्ट। अद्याप माझ्याकडे कुठच्याही पक्षाकडनं विरोधी पक्ष नेता नेमणूक करण्यासंदर्भातला प्रस्ताव प्राप्त झालेला नाही। ईव्हीएम बाबत महाविकास आघाडी सध्या सुप्रीम कोर्टात जाणार नसल्याची सूत्रांची माहिती। मविया पहिल्यांदा मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार। मविया वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेणार असल्याची ही सूत्रांची माहिती। ईव्हीएम असेपर्यंत निवडणुकीला उभा राहणार नाही, ईव्हीएमच्या माध्यमातून कधीही मतदान करणार नाही, शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांची मोठी घोषणा।